आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तर तू थंड तू जरा सांगतो तुला थंड म्हणून शांत हो की जरा काय पडपडालायस साहेबराव माझी काय बी चुकी नाही। एक मिनिट सोडा, एक मिनिट जरा ऐक रे बाबा, ऐक रे तू माझं ऐक रे जरा। ऋषी भाऊ माझी काही चुकी ना, मी सांगलोय तुम्हाला एकदा एक शांत बस। बिलकुल चुप। गरीब आहेस हे कळतंय, पण बेसिक संस्कार आणि मॅनर्स पण नाहीयेत का? की आमच्या घरात फुकटचं खायला चोरी करायला आलास? हे शिकवलं का रे तुमच्या आई वडिलांनी? ओ माझ्या आईबाचं नाव घ्यायचं काही संबंध नाही, मी सांगलोय। अरे बा कसं काय तुम्हाला शांत बस साहेबराव, मग त्यासनी सांगा की शांत बस। डोकं फिरलं का तुझं? मग मोठ्यात म्हणून काय नाही बोलणार का आता? मी सांगलोय ना माझी काही चुकी नाही, मग आहे बघा काढला सांगलोय ना मी। आणि ऋषी भाऊ मी काय उगाच नाही आलो इथं, मला आमंत्रण आलतं, इथनं फोन आलता। जगा कुठं आहे जगाला विचारा, जगा फोन। प्राजक्ता, शांत बस, अजिबात बोलायचं नाही। बघितलंस ऋषी, कसला उर्मट मुलगा आहे। एक तर धड उभं राहता येत नाहीये, वर तोंड करून माझ्याशी बोलतोयस। लायकी आहे का रे तुझी माझ्या समोर बोलायची? तुझी लायकी ना माझ्या घरातलं पाय पुसणं बनण्याची सुद्धा नाहीये, समजलं? माहिती आहे लय श्रीमंत आहे तुम्ही, माहिती आहे बाबा। पण आमसनी काय किरकोळ समजालाय का? सांगितलं ना माझी काही चुकी नाही का, किड्या मुंगी समजालाय आमसनी? असला फुटका रुबाब आमच्यापाशी नाही दाखवायचा। हो, तुम्ही किडे मुंगीच आहात। आमच्या जीवावर जगता तुम्ही। आम्ही पैसे फेकतो ना तेव्हा तुमच्या घरात अन्न शिस्त, कळलं? आमच्या घरी काम करता, आमच्याकडून पैसे घेता, वर आमच्याशीच मुजऱ्या करता। सांग ना, का आला होतास तू माझ्या घरात? फुकटचं खायला मिळतं म्हणून? का माझ्या घरात चोरी करायची होती तुला? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर।